स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठण्यात आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या दहीहंडी सरावाचा उत्सवात शुभारंभ। नागोठणे येथील आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या यंदाच्या दहीहंडी सरावाचा शुभारंभ रविवारी सायंकाळी आई जोगेश्वरी मंदिर प्रांगणात उत्साह, भक्ती आणि जल्लोषाच्या वातावरणात पार पडला। सायंकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला गोविंदा, स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि गोविंदा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पथकातील तरुणांचा उत्साह द्विगुणित केला। एक गाव एक गोविंदा या संकल्पनेचे पुरस्कर्ते किशोर भाई जैन यांच्या शुभ हस्ते सरावाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। यानंतर गोविंदांनी उत्साहात सरावाला सुरुवात केली। आगामी दहीहंडी महोत्सवात अधिक उंच मानवी मनोरे रचण्याच्या निर्धाराने पथकातील सदस्य आता नियमित आणि कसून सराव करणार आहेत। मागील वर्षी आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने यशस्वी 8 थरांचा मानवी मनोरा रचत उल्लेखनीय कामगिरी केली होती। यंदाही त्याच जोमाने आणि शिस्तबद्ध सरावाच्या जोरावर नवा विक्रम करण्याचा निर्धार पथकाने व्यक्त केला आहे। यावेळी आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या वतीने आई जोगेश्वरी माता आणि भैरवनाथ महाराज यांच्या श्रद्धापूर्वक चांदीचे मुकुट अर्पण करण्यात आले। या धार्मिक उपक्रमाचे नागोठणेकरांनी मनापासून स्वागत करत पथकाचे कौतुक केले आहे। धार्मिक परंपरेचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी जपत पथकाने केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। कार्यक्रमाला जोगेश्वरी सूरसागर बँजो पथकाने दिलेल्या उत्कृष्ट संगीत साथीने सोहळ्यात अधिक रंगत आणली। बँजोच्या दणदणी तालावर गोविंदांमध्ये नवचैतन्य संचारले आणि संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला। उपस्थितांनी या संगीत साथीचेही विशेष कौतुक केले। यंदाच्या सरावासाठी राजेंद्र सुर्वे आणि रवी जासूस हे आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचे प्रशिक्षक म्हणून गोविंदांना मार्गदर्शन करीत असून त्यांच्या नेतृत्वाखाली पथक अधिक जोमाने सरावाला लागले आहे। आई जोगेश्वरीच्या आशीर्वादाने, गोविंदांच्या उत्साहाने आणि नागरिकांच्या भरघोस प्रतिसादाने यंदाच्या दहीहंडी सरावाला दिमाखदार सुरुवात झाली असून आगामी दहीहंडी महोत्सवात आई जोगेश्वरी गोविंदा पथक पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, नागोठणे, रायगड।